बघूयात। प्रकाशचंद्र जैन या संस्थेवरती वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी मोठी कारवाई केलेली आहे। जैन संस्थेतील वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले। बोगस बांधकाम परवाने, बोगस आकृषक दाखले वापरून फसवणूक केल्याचा ठपका आहे। बनावट दाखले, बोगस बांधकाम परवाने घेत संस्थेची नोंदणी केल्याचा आरोपही आहे। आदिवासी विद्यार्थ्यांची खोटी उपस्थिती दाखवत अनुदान लाटल्याचाही संस्थेवर आरोप आहे। जैन संस्थेची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुढे होणार काय, त्याचा तर आयुष्याचा बट्ट्याबोळच होईल, त्याचं भविष्य अंधकारात होईल। म्हणून ही वस्तुस्थिती ग्राह्य धरून तात्काळ प्रवेश प्रक्रिया या सगळ्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे ज्या ज्या कॉलेजला मान्यता दिलेल्या आहेत त्या थांबवण्यात येतील आणि तात्काळ आपण विद्यापीठाला कळवण्यात येईल की एक 7 दिवसाच्या आत त्यांनी सुनावणी घेतलेली आहे, पण अजून त्यांनी त्याच्यावर निर्णय प्रत्यय आलेले नाहीत। ह्याची सुनावणी घ्यावी आणि तात्काळ 7 दिवसाच्या आत याची शहनिशा करावी। शासनही आमची शहनिशा करेल, कारण हे आयुक्तांना मी सांगणार आहे की ताबडतोबीनं यांना नोटीस देऊन बोलवून घ्या आणि हे जर खरं असेल तर त्याला फौजदारी खटला दाखल केला जाईल।